नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 9वी विषय मराठी, गद्य क्रमांक 4, नात्यांची घट्ट वीण, मीरा शिंदे यांच्या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मीरा शिंदेंचा परिचय आपण थोडक्यात बघू. मीरा शिंदे यांनी विविध नियतकालिकांतून व मासिकातून कथाकवितांचं लेखन केले. या पाठामध्ये प्रत्येक माणूस हा अनेक नात्यांनी परस्परांशी गुंफलेला असतो. जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास अखेरपर्यंत चालूच राहतो. एवढी नात्यांची वीण घट्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने नात्यांचे वर्णन सहजतेने व परिणामकारकरित्या स्पष्ट केले आहे. प्रस्तुत पाठ हा आवाम 2010 या मासिकातून घेतलेला आहे. मीरा शिंदे या ताज्या दमाच्या लेखिका असून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांच्या कथा व कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचे लेखन प्रसन्न व प्रभावी असते. प्रस्तुत लेखामध्ये लेखिकांनी माणसांमधील नात्यांचं वर्णन केले आहे. जीवन जगत असताना सर्व नात्यांचा माणसाला आधार मिळत असतो. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो माणसांच्या सोबत व त्यांच्या आधाराने जगत असतो. साहजिकच या माणसाशी त्याचे काही संबंध निर्माण होतात. हे संबंध म्हणजेच नाते होय. या नात्यामधील काही नाती ही जन्मामुळे त्याला प्राप्त होतात, तर काही नाती सहवास वा वातावरण यामुळे तयार होताना दिसतात. लेखिकांनी या नात्यांचे स्वरूप अतिशय प्रभावीपणे या पाठामध्ये उलगडून दाखवले आहे. आता समोर तुमच्या पुस्तक ठेवा आणि आपण एक 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 उतारा वाचत जाऊ आणि त्याचा अर्थ बघत जाऊया. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेवून येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एका मागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. वीण म्हणजे कापड तयार करण्यासाठी केलेली उभ्या व आडव्या धाग्यांची रचना. याला आपण वीण म्हणतो. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकांभोवती गुंतलेली असते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधीकधी परक्याप्रमाणे सुद्धा वागताना दिसते. नाती जन्माबरोबर आलेले असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेले असू देत, त्यातही स्वकीय आणि परकीय असा भेदाभेद दिसतोच. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याची जडणघडण ही माणसांच्या सोबत व त्याच्या आधारानेच होत असते. जन्माला येण्याअगोदरपासून तो अमूर्त स्वरूपात नात्यामध्ये बांधला गेलेला असतो. मूर्त आणि अमूर्त ह्या दोन संकल्पना नीटपणे समजून घ्या. अमूर्त म्हणजेच डोळ्यांना न दिसणाऱ्या, मूर्त म्हणजेच डोळ्यांना दिसणाऱ्या. तो जन्माला येण्याअगोदर अमूर्त स्वरूपात नात्यामध्ये बांधला गेलेला असतो. जन्माला आल्यावर त्याला खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होतं. व्यक्ती जन्माला आल्यानंतरच त्याची जी नात्याची वीण आहे ती खऱ्या अर्थाने दिसायला लागते. त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होताना दिसतं. आपल्याला ते जाणवायला लागतं. हळूहळू त्याला त्याची खूप सवय व्हायला लागते. पुढे पुढे नातेशिवाय जगणं त्याच्यासाठी खूपच असह्यपणाचे ठरते. अर्थात सगळी नाती उपयुक्त ठरतातच असे नाही. काही नाती जडणघडणीत अतिशय मोलाची भूमिका बजावत असतात, तर काही नाती त्याला जगणं नकोशी करणारीही असतात. पण अशी नाती अगदी मोजक्या प्रमाणात आहेत. आयुष्याच्या जडणघडणीत जन्माने प्राप्त होणारी नाती व सहवासाने वातावरणाने तयार होणारी नाती यांचा वाटा खूप मोठा असतो. मीरा शिंदे यांनी आपल्या या पाठामध्ये नात्यांचे स्वरूप सांगत असताना ही नाती
प्रसंगानुरूप कशी बदलत जातात किंवा त्या नात्यांमध्ये स्वकीय आणि परकीय भेदाभेद कसा तयार होतो, हेही यामध्ये त्यांनी थोडक्यात स्पष्ट केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे काही नाती हे अतिशय जवळीक साधतात, तर काही नात्यांमध्ये परकेपणाची भावना तयार होताना सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतं. पुढे बघा, खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू, या सगळ्या नात्यांना आधार देतच तो जन्माला आलेला असतो. नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात. म्हणजे काही नाती ही जन्माने प्राप्त होणारी, तर काही नाती ही वातावरण किंवा सहवासाने तयार होणारी असतात. अगदी बारकाईने आणि प्रामाणिकपणे या नात्याकडे आपण बघितलं तर त्यात आपलेपणा आणि परकेपणा हा भाव कुठं कुठं जाणवतोय तो आपल्याला समजत असतोच. अगदी जन्माने प्राप्त होणारी नाती खूप जवळची असतात आणि सहवासातून किंवा वातावरणातून तयार झालेली नाती परकी असतात असं नाही. काही वेळा काही नात्यांमध्ये जन्माने प्राप्त होणारी नातीसुद्धा या नात्यांमधले असणारे व्यवहार हे परकेपणाचे सुद्धा दिसतात, आणि काही नाती ही वातावरणातून किंवा सहवासातून तयार झाली असतानाही या नात्यांमध्ये असणारा व्यवहार हा रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट करणारा असतो. याचा अनुभव आपल्याला काही वेळा आलेला असतो किंवा त्याचा आपण तो अनुभव घेतलेला असतो. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारी असते. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच. मीरा शिंदे असं सांगतायत की जन्माला येताना आपण कुणाचा तरी मुलगा, भाऊ, नातू याची लेबल लावूनच आपण जन्म घेतो. पुढे त्यांच्या सहवासात वावरत असताना पुढच्या प्रवासामध्ये या विणीला समृद्ध आणि सुंदर करण्यासाठी नवीन नाती यामध्ये कळत नकळतपणे येत असतात. नात्यांची विण ही अतिशय नाजूक आहे, तशीच ती मुलायम आणि धारदारी आहे. नात्यांच्या बंधनामध्ये आपण जितके मनोभावे गुंतत जाऊ तसे विविध प्रसंगी ही नाती डोळ्यात पाणी आणतात. उदाहरणार्थ, आई, बहीण, भाऊ, वडील यासोबत पत्नी, प्रेयसी, मैत्रीण ही विविध प्रकारची नाती आहेत, परंतु अतिविरहात आठवणीने व्याकुळ करायला भाग पाडतात आणि डोळ्यातले पाणी त्या आठवणीच्या रूपातून डोळ्यात ओघळायला लागते. नाती हृदयातून जपली जातात, अर्थात ती पुढे कायमस्वरूपी. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवत राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळूवारपणे रंग रेखत, तर कधी चिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालू असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी आपल्यासाठी ती कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते. बालपणीच्या अंगाईला लागलेली ती सुंदर चाल असते. एक लक्षात घ्या, आईचं आणि मुलाचं नातं हे जगात अतिशय पवित्र, निर्मळ, प्रेमळ, निष्पृह, निस्वार्थी असे आहे. प्रत्येक आई जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्या मुलाला घडवत असते. अशावेळी काही वेळा ती कुंचल्याच्या हळूवारपणे रंग रेखत अगदी नाजूक हाताने एखादं चित्र काढतो किंवा कॅनव्हासवरती चित्र काढायला घेतल्यानंतर त्याच्यात जे रंग भरले जातात ते रंग भरत असताना ब्रश अगदी अलगदपणे आपल्याला त्या चित्रामध्ये वापरावा लागतो किंवा रंग भरत असताना ब्रशचा वापर अगदी नाजूकपणे आपल्याला करावा लागतो. तशी आई आपल्यावर संस्कार करताना, आपल्याला लहानाचं मोठं करत असताना आपल्यावरती कुंचल्याच्या हळूवारपणे
रंग रेखत 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 आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देत देत ते आपल्याला समृद्ध करत असते. अशावेळी केवळ ती मुलायम, केवळ ती मृदू वागते असं नाही. ज्या ठिकाणी तिच्या कठोर वागण्याची गरज आहे अशा ठिकाणी मात्र ती छिन्नीचे कठोरपणे घाव घालत हे तिचं काम पुढे चालत राहतं. म्हणजे वेळप्रसंगी आपल्यावरती ती रागवते, वेळप्रसंगी आपल्याला ओरडते. अगदी त्याच्यापेक्षा टोकाचं पुढे आपल्याकडून जर एखादी गोष्ट घडली असेल तर अगदी 4-2 फटकेसुद्धा ती आपल्याला देत राहते. अर्थात हे सगळं देण्यामागे हेतू एवढाच असतो की आपला मुलगा हा किंवा आपली मुलगी संस्कारित व्हावी, सुसंस्कारित व्हावा. त्यासाठी मग त्या मुलावर किंवा त्या मुलीवर संस्कार करत असताना या 2 प्रकारच्या गोष्टींचा ती वापर करताना आपल्याला पाहावयास मिळतं. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी आपल्यासाठी ती कणखर ढाल बसते. बालपणीच्या अंगायला लागलेली ती सुंदर चाल असते. आईमुळे आपल्याला या जगाची ओळख होते. या जगात पुढे स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. आई आणि बाप ही 2 नाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात अतिशय महत्त्वाची असतात. आपल्या मुलाची वाट खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आईने जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली पहिली ओळख होते. या जग नावाच्या भवसागरात, भवसागर म्हणजेच आपल्याला दिसणारं, जाणवणारं आपल्या अवतीभोवतीचं हे सगळं विश्व, याला आपण भवसागर म्हणतो, संसाररूपी सागर अशा अर्थाने. या भवसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत ही प्रत्येकाला पुढच्या काळात करावी लागते. आपल्या मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी याकरिता म्हणून बाप नावाचं वल्ह हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातून बापाचं बाप असणं हे ठळकपणे आपल्याला जाणवतं. काय होतं की वडील आणि मूल यांच्यात होणारा हा संवाद हा थोडासा एक वेगळ्या स्वरूपाचा असतो. आई आणि मूल यांच्यामध्ये होणारे संवाद हे अतिशय जवळचे असतात किंवा जवळचे असलेले जाणवतात. काही गोष्टीमध्ये आपल्याला वडिलांच्या बाबतीत किंवा वडिलांच्या बरोबर संवाद करत असताना मर्यादा सांभाळावी लागते किंवा आपण सांभाळत असतो. अशावेळी वडील आणि मूल यांच्यामध्ये संवाद नामक जो सेतू बांधला जातो तो सेतू आईकडून बांधला जातो आणि या संवादातूनच बापाचं बाप असणं हे ठळकपणे जाणवताना आपल्याला पाहावयास मिळतं. हळूहळू मुलं मोठी होऊ लागतात. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून ते कधी बघता बघता पंख पसरायला लागते हे कळत नाही. शिक्षण, नोकरी या सगळ्या कारणास्तव ते आईबापापासून दूर जाऊ लागतं. हळूहळू नात्यांमध्ये अंतर पडायला लागते. या विरहाच्या भावना, तुटणाऱ्या नात्याची वेदना त्यांना असह्य करायला लागते. मात्र यातले काहीच आपल्या चेहऱ्यावर न आणता प्रत्येक आईवडील हे वावरत असताना दिसतात. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी, असं मीरा शिंदे इथं या उतार्यामध्ये सांगताना आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला लागतं किंवा कधी उडायला सुरुवात करतं हे कळत नाही. पण त्याची झेप जेव्हा 7 पलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदनाही असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दुःख मुलांना कळणार कसं आणि कधी, ही आईवडिलांच्या जीवाची उलघाल कधीही न कळणारी असते ही मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो हे दुःख आईवडील उरी बाळगून मनात बाळगतात. आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे काय करू शकतात. कधीही आईवडील शिक्षणाकरिता, नोकरीकरता किंवा अन्य कारणास्तव जेव्हा मुलगा
त्यांच्यापासून दूर जातो आणि दुसरीकडे जातो, तिथेच राहायला लागतो, तेव्हा आपल्या मुलाचं चांगलं व्हावं, त्याची प्रगती व्हावी, हाच विचार मनाशी बाळगून आपल्या मनात असणारं नात्यातल्या विरहाचं दुःख किंवा असह्यपणाची भावना बाजूला ठेवून आपल्या मुलाला सदैवपणे आशीर्वादासाठी उंचावलेला हात कायमस्वरूपी त्याच्या पाठीशी ठेवतात आणि त्याच्या भविष्यामध्ये त्याचं चांगलं व्हावं याचं चिंतन मात्र त्यांच्याकडून सदैव होताना आपल्याला पाहावयास मिळतं. ठीक आहे.